पुतण्याला अडचणीत आणण्यासाठी काकानं एका गुंडाला जवळ केलं म्हणे। तुम्हाला वाटत असेल की ही क्राईमची बातमी आहे, पण नाही, ही राजकीय बातमी आहे। कारण काका पुतण्यांच्या नात्यात गुंडानं कशी एंट्री घेतली पाहूयात याच संदर्भातला एक खास रिपोर्ट। आमदार रोहित पवार यांनी त्यांचे काका अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राजकारणाचं गुन्हेगारीकरण झाल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। काही दिवसांपूर्वी पार्थ पवार आणि कुख्यात गुंड गजानन मारणेच्या भेटीवरून मोठा गदारोळ झाला होता। डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं गुंड हेमंत दाभेकरनं वर्षा निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। यावरून सत्ताधारी आणि विरोधकांच्या मध्ये चांगलीच जुंपली। आता तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच गुंडाला जवळ केल्याचा आरोप त्यांच्या पुतण्यानं केलाय। लोकसभेला तुम्ही गुंडांचा वापर करणार आहेत का? मला वाईट असं वाटतं। ठीक आहे, देवेंद्र फडणवीस साहेब पूर्वीपासून गुंडांना भेटतात, एकनाथ शिंदे साहेब भेटत असावेत, पण आमच्या काकाली सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या एका गुंडाला जवळ केलं फक्त मला अडचणीत आणण्यासाठी। ही तुमची प्रवृत्ती, ही तुमची वृत्ती। मग भाजपच्या जवळ गेल्यानंतर दादांना मला असा प्रश्न आहे, तुम्ही गुंडांचा वापर करणार? राजकीय नेते आणि गुंडांच्या गाठीभेटींचा मुद्दा नेहमीच गाजत असतो आणि आता तर रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्ला चढवलाय। मला अडचणीत आणण्यासाठी माझ्या मतदारसंघातील गुंडाला जवळ केलं आहे, ही तुमची वृत्ती आहे, अशा शब्दात रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला। एकाच कुटुंबातल्या आणि एकेकाळी एकाच पक्षात असलेल्या काका पुतण्यात आता टोकाचे मतभेद निर्माण झाले आहेत। महायुती आणि महाविकास आघाडीत विभागलेल्या पवार कुटुंबाची राजकीय नव्हे तर कौटुंबिक विभागणी सुद्धा झाली आहे। एकंदरीतच नात्यांना गेलेला हा तडा पवार कुटुंबाला वेदना देणारा ठरतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।